उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत. कोणाबद्दल कोणती भाषा वापरावी हे त्यांना या वयात तरी समजलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी मुंबईची वाट लावली आणि आता अदानींच्या नावाने बोंब मारत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली याची मोठी यादी आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे कोरोना आहे याचा आमच्याकडे पुरावा आहे. ते आले तेव्हा कोरोना आला आणि गेले तेव्हा कोरोना गेला असे म्हणत आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपण माजी मुख्यमंत्री आहात उद्धवजी ठाकरे. कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी कळलं पाहिजे. माझं मत असं आहे. आम्ही पण त्यांना कोरोना म्हणू शकतो ना. उद्धव ठाकरेंना कोरोनाच आहेत ते. मुंबईला लागलेला कोरोनाच आहे उद्धव ठाकरे. मुंबईची वाट लावली, आता अदानीच्या नावाने बोंब मारताय. अरे तुम्ही मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली त्याची यादी मोठी आहे. तुम्ही काय अदानी घेऊन बसलाय. जे उद्धव ठाकरेंना वगैरे परदेशात नेतात ना ते सगळे गुजराती मारवाडी आहेत. उद्धव ठाकरे कधी परदेशात जाऊन स्वतःचं बिल भरत नाही. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. त्यांची लंडनचे दौरे काढा, त्यांची बिलं कोण भरतं ते बघा. ठक्कर वगैरे अशी सगळी गुजराती लोक आहेत, मेहता वगैरे. तुम्ही कोणाबद्दल बोलताय, काय बोलताय? आणि आम्ही बोललेलं चालेल उद्धव ठाकरे कोरोना आहे म्हणून? आमच्याकडे तर पुरावा आहे. ते आले तेव्हा कोरोना आला, ते गेले तेव्हा कोरोना गेला. म्हणजे कोरोनाच गेला ना. आता तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं. त्यांची एक नेगेटिव्ह मानसिकता झाली आहे. एका माजी मुख्यमंत्र्याला ते शोभत नाही. पॉझिटिव्ह राहा, चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करा महाराष्ट्रामध्ये, चांगलं वाटेल. हे कुठले शब्द कोणतरी बोलला असेल, टीव्हीवर बघितलं असेल आणि ते भाषणात वापरायचं, हे बरोबर नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.